012 तिरुपती येणारी पंढरपूर जाणारी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आहे. नमस्ते मित्रांनो, सोमेश रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आज आपण तिरुपती पंढरपूर रेल्वे लातूर रेल्वे स्टेशन इथे आले आहे आणि ती पाहण्यासाठी आपण आज लातूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये आलेलो आहोत. हा प्लॅटफॉर्म क्रमांक 2. या ठिकाणी तिरुपती पंढरपूर एक्सप्रेस आपल्यासमोर थांबलेली आहे. या गाडीला वॅग 9 हे रेल्वे इंजिन जोडण्यात आलेलं आहे आणि ही ICF कोचसह चालणारी एकूण 22 डब्यांची ही गाडी. या गाडीला एकूण 14 स्लीपरचे डबे आहेत, 3 थर्ड AC, 1 सेकंड कम फर्स्ट AC, 4 जनरल आणि 2 SLR अशा प्रकारची ही 22 कोचची चालणारी तिरुपती पंढरपूर एक्सप्रेस लातूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारची ही पूर्ण रिकामी अशी ही आपली तिरुपती पंढरपूर एक्सप्रेस ही स्पेशल गाडी आहे आणि ही गाडी लातूर येथे बिफोर टाईमावर आलेली आहे. या गाडीचा जनरल कोच आपण पाहू शकता. अशा प्रकारचा हा जनरल कोच आहे आणि सध्या या गाडीमध्ये पूर्ण रिकामी अशी गाडी आहे. ही लातूरमध्ये आलेली तिरुपती पंढरपूर स्पेशल एक्सप्रेस. सीटं खूप भारी आहेत गाडीमधले. ब्राऊन कलरचं मॅचिंग आहे आणि सीट खूप छान आहेत. तुम्हाला जर या गाडीनं लातूरहून पंढरपूरला जायचं असेल तर दर रविवारी दुपारी 3 वाजता ही गाडी आपल्याला आहे. हा सेकंड कम फर्स्ट ACचा डब्बा आहे. या डब्यामध्ये अर्ध फर्स्ट AC आणि अर्ध सेकंड AC आणि हे पुढचे 3 थर्ड ACचे कोच आहेत. स्लीपर पूर्ण रिकामी स्लीपर आहे. लातूर रेल्वे स्टेशनचा हा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आहे आणि या ठिकाणी तिरुपती पंढरपूर एक्सप्रेस उभारलेली आहे. लातूर येथे सद्यस्थितीला 2 प्लॅटफॉर्म ॲक्टिव्ह आहेत आणि पलीकडीकडं मालगाड्यांसाठी हा 3 नंबर आणि 4 नंबर प्लॅटफॉर्म उपयोगात आणला जातो. या तिरुपती पंढरपूर गाड्याला एकूण 14 स्लीपरचे कोच आहेत, 4 जनरल, 4 ACचे आणि 2 SLR अशा प्रकारचं या गाडीचं कोच कंपोजिशन आहे. ज्यांना कोणा पंढरपूरहून, लातूरहून, धाराशिवहून तिरुपतीला जायचे त्यांच्यासाठी ही गाडी खूप फायद्याची आहे. पंढरपूर येथून रात्री 8 वाजता ही गाडी निघते आणि दुसऱ्या दिवशी रात्री 10-10:30च्या दरम्यान ही गाडी आपल्याला तिरुपतीला पोहोचवण्याचं काम करते. लातूरला ही गाडी रात्री 12-12:15च्या दरम्यान येते आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री 10-10:30च्या दरम्यान आपल्याला तिरुपतीला पोहोचवण्याचं काम करते. अशा प्रकारची ही तिरुपती पंढरपूर एक्सप्रेस लातूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभारलेली आहे. हे अशा प्रकारे या गाडीला 14 स्लीपरचे डबे आहेत. हा शेवटचा कोच आहे स्लीपरचा.
14 स्लीपर कोचसह चालणारी, 3 थर्ड AC आणि 1 सेकंड कम फर्स्ट ACचा डब्बा असणारी आणि 4 जनरल क्लास डबे असणारी अशी ही लांबची लांब आपली तिरुपती पंढरपूर एक्सप्रेस. दिव्यांगजन कोच, अपंगांसाठी अशा प्रकारे हा कोच असतो. या कोचमध्ये आपल्याला झोपता पण येतं, खाली पण झोपता येतं, वर पण झोपता येतं. अशा प्रकारचे सिटिंग व्यवस्था असते. मध्ये स्पेस खूप असतो बरं. या ठिकाणी एक व्हीलचेअर उभारला असं या ठिकाणी स्पेस दिलेला असतो. अशा प्रकारचा हा अपंगांसाठी स्पेशल दिलेला भारतीय रेल्वेचा कोच आहे. यामध्ये अशा प्रकारे ही सिटिंगची व्यवस्था असते, आपण पाहू शकता. आणि या ठिकाणी ह्यांचं बाथरूम कशा प्रकारे असतं आपण पाहूयात. अशा प्रकारचं हे दिव्यांगजनाचं बाथरूम असतो. स्पेस खूप असतो या बाथरूममध्ये. अशा प्रकारचा हा मोकळा असतो आणि इथं कमोड दिलेला असतं. अशा प्रकारचं हे दिव्यांग कोच. नमस्कार मंडळी, आपण सध्या लातूरच्या पिटलाईनचं काम कशा प्रकारे सुरू आहे ते पाहत आहोत. पिटलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे असं म्हणता येईल. आपण नवीन वर्षामध्ये म्हणत होतो, पण या 2025च्याच काळामध्ये ही पिटलाईन पूर्ण झालेली आपल्याला दिसत आहे. आता हे साईडचं कंपाऊंडचं काम झालं आणि मध्ये फक्त वर रूळ टाकण्याचं जर काम झालं तर ही पिटलाईन लय लवकर आपल्याला कार्यान्वित झालेली दिसणार आहे. अशा प्रकारे ही पिटलाईनचं काम झालेलं आहे. आणि पुढे त्या ठिकाणी स्लीपर टाकून रूळ बसवण्याचंही काम सुरू आहे. आपण पाहू शकता पुढच्या साईडला या ठिकाणी स्लीपर टाकून आता अशा प्रकारे या ठिकाणी रूळ पण आलेले आहेत. आणि ही पिटलाईन नवीन वर्षामध्ये लवकरात लवकर सुरू होईल अशी आशा पण आहे. कारण या ठिकाणी पूर्ण कॉन्क्रिटिंगचं काम हे पूर्ण झालेलं दिसत आहे आपल्याला. एक 10-5% काम आपल्याला राहिलेलं दिसत आहे. या ठिकाणी मुरुम टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारची ही लातूरची पिटलाईन तयार झाल्यामुळे आता लातूर येथून नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी आता वाव भेटणार आहे. आणि लातूरकरांच्या सेवेमध्ये आता नवीन रेल्वेगाड्या लवकरात लवकर चालू होतील अशी आशा आहे. हे अशा प्रकारचं पिटलाईनचं काम आपल्याला समोर दिसत आहे. पूर्ण या ठिकाणी हे पिटलाईनचं वर्क पूर्ण झालेलं आहे. तर साईड हे कंपाऊंडचं काम झालं की या ठिकाणी भराव भरून साईडला एक गाड्या धुण्यासाठी कामगारांना चालण्यासाठी एक प्लॅटफॉर्म साईडला बारका तयार करण्यात येतो. आणि त्यावरून दोन्ही साईडनं बारके प्लॅटफॉर्म होऊन गाडी सेंटरला उभारून त्या ठिकाणी मेंटेनन्सचे कामं केली जातात. अशा प्रकारची ही पिटलाईन आता अंतिम टप्प्यावर येत आहे. आणि हे काम खूप जलद रीतीने चालू झालेलं आहे. गेल्या 3-4 महिन्यामध्ये या कामाला खूप गती आलेली आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारचं हे काम झालेलं आहे. पिटलाईनच्या समोरचा भाग आहे. या ठिकाणी आता हा भाग पूर्ण मोकळा केलेला आहे. आणि या ठिकाणी आता खडी टाकून या ठिकाणी हे स्लीपर टाकून या ठिकाणी रूळ टाकून हा आता पिटलाईनच्या कामाला गती येणार आहे. अशा प्रकारच्या या ठिकाणी स्लीपर आणि हे रेल्वेचे रुळे इथे येऊन पडलेले आहेत. आणि पुढे या ठिकाणी इथं अशा प्रकारे पिटलाईनचं काम चालू आहे. या पिटलाईनला इथून कनेक्ट करून या मेन लाईनला जोडण्यासाठी हे रूळ आणि या ठिकाणी स्लीपर आलेले आहेत. आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन आपल्या नवीन वर्षामध्ये आपली पिटलाईन वर्किंगमध्ये चालू होणार आहे. लातूर यशवंतपूर एक्सप्रेस लातूर रेल्वे स्टेशन येथून यशवंतपूरच्या दिशेने निघालेली आहे.
या गाडीला पुढच्या साईडला फक्त एक जनरलचा कोच आहे. म्हणजे यशवंतपूरला गाडी निघाल्यानंतर पुढच्या साईडला या गाडीला फक्त एक जनरलचा कोच आहे आणि मागच्या साईडला 2 जनरलचे कोच आहेत. म्हणजे या गाडीला 3 जनरलचे कोच आहेत. सद्यस्थितीला सर्व गाड्यांमध्ये 4 जनरलचे कोच आहेत, पण यशवंतपूर लातूर गाडीला सध्या 3 जनरलचे कोच लावलेले आहेत. रेल्वे मंत्रालयाने प्रत्येक गाडीला 4 जनरलचे कोच राहावे हे कंपल्सरी केलेलं असतानाही लातूर यशवंतपूर गाडीला फक्त 3 जनरलचे कोच आहेत. रेल्वेने याबद्दल दखल घेऊन या गाडीला लवकरात लवकर जनरलचा डब्बा वाढवावा आणि प्रवाशांची होणारी जो त्रास आहे प्रवाशांचा तो कमी करावा. कारण ही गाडी बिदरच्या पुढे गेल्यानंतर या गाडीच्या जनरलमध्ये पाय ठेवायला ही जागा नसते. त्यामुळे रेल्वेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि या साईडला जे हे खडी टाकण्याचं काम सुरू आहे आणि हे स्लीपर आलेले आहेत, या ठिकाणी हे पिट लाईनवरून येणारी गाडी वर्क करण्यासाठी हा ट्रॅक लांब करण्यात येत आहे. ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि अशाच मराठवाड्यातील रेल्वे, लातूरच्या रेल्वे, लातूरच्या पिट लाईनचं काम आणि आपल्या इतरही रेल्वेविषयी माहिती घेण्यासाठी सोमेश रत्न यूट्यूब चॅनलला जरूर फॉलो करा. काही आपले अभिप्राय असतील, आपल्या कमेंट असतील जरूर कळवा. त्यामुळे आमचे नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं. सर्वांचं असंच प्रेम राहू द्या. सर्वांच्या मनापासून धन्यवाद.